श्री हनुमान जन्मोत्सव समिती बुधवारा अमरावतीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान श्री हनुमान जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शुक्रवार दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4 वाजता बुधवारा चौक अमरावती येथून भव्य शोभायात्रेचे आयोजन केले आहे। शोभायात्रेत मुख्य आकर्षण 15 ट्रॅक्टर, त्यावर भगवान श्री हनुमान, श्री राम, श्री विठ्ठल रुक्माई, अमरावतीची कुलस्वामिनी श्री अंबामाता, श्री एकवीरा माता, श्री भगवान शंकरजी, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची मूर्तिरूपी झाकी तर काही पौराणिक विषयावर जिवंत झाकी राहणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेद्वारे देण्यात आली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण हनुमान जन्मोत्सव समिती द्वारा आयोजित बुधवारा येथून आपण विशाल एक शोभायात्रेचं आपण आयोजन करत असतो। त्यासाठी आपण ही प्रेस कॉन्फरन्स बोलावलेली आहे। या शोभायात्रेमध्ये जी समिती आहे त्या समितीमध्ये विलासभाऊ इंगोले, सुरेशभाऊ रतावा, राजूभाऊ भिले, संजीवभाऊ शिरवाटे, प्रमोदभाऊ इंगोले, गजाननभाऊ राजगुरे, पंकज दिंडीकर, समीर कांदे अशी समितीची जी रॅली आहे ती मिरवणूक येत्या 11 तारखेला दुपारी 3:30 ते 4च्या दरम्यान आपल्या बुधवाऱ्यामधनं आता दिंड मंडळापासून चालू होईल। रॅलीचं शोभायात्रेचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असं आहे की उज्जैनच्या महाकालचे जे गजराज आहे हत्ती आपण यावेळेस बोलवलेले आहेत आणि त्याच्यासोबतच 2 उंट, घोडे आणि ढोल ताशा पथक, एक हरियाणाचं आपण एक झांज पथक बोलवलेलं आहे, एक महाकालचं पथक सुद्धा बोलवलेलं आहे। अशी भव्य स्वरूपाची शोभायात्रा आपण दरवर्षी आयोजित करतो, यावर्षी सुद्धा आपण आयोजित केलेली आहे। तरी माझं सगळं पत्रकार बंधूंना अशी आग्रहाची विनंती आहे की त्यांनी आपल्या सर्व वृत्तपत्रात ही बातमी प्रकाशित करून समस्त अमरावतीकरांना या गोष्टीची माहिती पडावी आणि सगळ्यांनी त्या शोभायात्रेमध्ये यावं अशी सगळ्यांना विनंती आहे। रूट सांगा। रॅलीचा रूट हा नेहमीप्रमाणेच आपल्या बुधवाऱ्यापासून रॅली निघेल। शोभायात्रेचा मार्ग बुधवारा ते अंबागेट, नंतर गांधी चौक, राजकमल चौक, राजकमल चौकातून सरोज चौकाकडे जाईल, जवाहर गेट, सराफा, जैन मंदिर, भाजी बाजार, बजरंग चौक, नंतर मग निळकंठ चौक, बुधवारा येथे रात्री समारोह होईल 10 वाजताच्या आतमध्ये। हत्तीचा जो खर्च आहे, तो ट्रॅव्हलिंगचा जो खर्च आहे, तो ट्रॅव्हलिंगचा खर्च लागलेला आहे फक्त। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।